काश्मीर मधला जम्मू काश्मीर मधला 370 कलम काढला असेल, पण माझा हा सवाल आज केंद्र सरकारला आहे की महाराष्ट्रावर काही असं वेगळा कलम तुम्ही बसवलाय का की महाराष्ट्रावर अन्याय अन्याय अन्यायच करत राहायचा. पण ह्या निवडणुका जसे येतील तसे मोठे मोठे होर्डिंग यांच्या नेत्यांचे लावले जातील. 25 फुटाचे 30 फुटाचे ऍड्स येतील पेपरमध्ये, टीव्हीवर त्यांचे चेहरे दिसतील. आज हेच अध्यक्ष महोदय जे ट्रायब्युनलचे अध्यक्ष म्हणून काम करत आहेत, ट्रायब्युनल जज म्हणून काम करत आहेत, ते जर संविधानाच्या बाजूने राहिले, ते जर लोकशाहीच्या बाजूने राहिले, तर 40 गद्दार हे बाद होणार म्हणजे होणारच. पहिल्याच दिवशी पहिल्याच मिनिटाला मी सांगितलं होतं की हे वर्ष आपलंच आहे आणि ते आपलंच असणार. हे वर्ष फार महत्वाचं आहे. 2024 या वर्षाची वाट आपण अनेक वर्ष पाहत होतो. गेले 1.5-2 वर्ष नुसतं महाराष्ट्राला नाही, नुसतं मुंबईला नाही, संपूर्ण देशाला एक आस होती, एक आशा होती की 2024 येणार कधी. ते वर्ष आता आलेलं आहे. आपल्याला दिल्लीला दाखवायचं हे 2024 हे आमचंच आहे, महाराष्ट्र गाजवणार. मला जाणीव आहे की या वर्षाचा पहिला मेळावा, कार्यकर्ता मेळावा आपण दक्षिण मुंबईतून घेत आहोत, आपल्या दक्षिण मुंबईतून घेत आहोत. ही मुंबई आपलीच राहणार हे आपण आज ठरवलेलं आहेच, निश्चय केलेलाच आहे. इथे व्यंकटेश्वराचं मंदिर आहे, आपल्या सर्वांचे आशीर्वाद आहेत. आज माझ्या आजीचा म्हणजे आजीचं आज जयंती, पण आज तिची आठवण येत असताना इथे सगळं मी माय माऊली बघत असताना, तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद घेत असताना सुरुवात आपण ही जी करत आहोत ह्या दक्षिण मुंबईतून करत आहोत, कारण फार महत्वाची ही दक्षिण मुंबई आहे. संपूर्ण देशाचं लक्ष ह्या दक्षिण मुंबईवर असतं. खासदार अरविंद सावंत साहेबांना विचारा, तिथे दिल्लीत देखील असेल, जगभरात कुठेही असेल, दक्षिण मुंबईवर एक खास लक्ष असतं, महत्व असतं, कारण हीच दक्षिण मुंबई, हीच मुंबई देशाला चालवत आलेली आहे आणि देशाला पुढे नेत आलेली आहे. पण पोटदुखी नक्की हीच आहे त्यांच्यामध्ये. जे विरोधक आहेत, जे महाराष्ट्रद्वेष्टी आहेत, जे महाराष्ट्राच्या विरोधात काम करत असतात, म्हणजे खोके सरकार असेल किंवा भाजपा असेल, त्यांच्या पोटात एवढंच दुखतं की मुंबई आपल्याला देशाला चालवते, हे त्यांची पोटदुखी आणि ती आपल्याला आता मोडून काढायची आहे. म्हणून आज मी तुमच्या समोर आलेलो आहे. तुम्ही लक्षात घ्या ना, संयुक्त महाराष्ट्राचा लढा, इथे हुतात्मा चौक आहे, हुतात्मा स्मारक आहे. तिथून जर आपण पाहिलं तर पुढे गेलं तर अनेक मोठे मोठे इमारती ज्या आहेत, तिथे कितीतरी हेडक्वार्टर्स होते. एअर इंडिया असेल, LIC असेल, अनेक ज्या बँका असतील, मोठे कॉर्पोरेशन्स असतील, मोठे ऑफिसेस असतील, हे सगळे आपल्या दक्षिण मुंबईत होते की नाही? मग गेल्या 10 वर्षात कुठे नेले, कुठे गेले, का गेले? काही बिघडवलेलं आपण त्यांचं, काही आपण वेगळं केलं होतं? जे अनेक दशक अनेक वर्ष इथे आपल्या दक्षिण मुंबईत असेल, आपल्या मुंबईमध्ये असेल, जे कारभार करणारे मोठे उद्योग होते, मोठे ऑफिसेस होते, मोठे हेडक्वार्टर्स होते, हे गेल्या 10 वर्षात मुंबईतून एक 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 आपल्याला कळत न कळत हलवले गेले. आणि आपल्याला जाणवायला लागलं की केंद्र सरकार असेल किंवा हे राज्य सरकार असेल, जे आता आपल्या डोक्यावर बसवलं गेलं आहे, ते महाराष्ट्र विरोधी आहे, महाराष्ट्र द्वेष्टी आहेत. कदाचित काश्मीर मधला जम्मू काश्मीर मधला 370 कलम काढला असेल, पण माझा हा सवाल आज केंद्र सरकारला आहे की महाराष्ट्रावर काही असं वेगळा कलम तुम्ही बसवलाय का की महाराष्ट्रावर अन्याय अन्याय अन्यायच करत राहायचा. एखादं राज्य देशभरात कुठचं जिथे अन्याय करायचा असेल तर महाराष्ट्रावरच करायचा, असा कुठचा नवीन कलम बसवला आहे का तुम्ही? हा माझा आज त्यांना प्रश्न आहे. कारण जो काही अन्याय होत आहे तो आपल्याच राज्यावर होत आहे. आठवा ना, गेल्या 2.5 वर्षातले असेल, गेल्या 2 वर्षातले असतील, जे आपलं सरकार महाविकास आघाडीचं पाडून जे खोके सरकार, बिल्डर कॉन्ट्रॅक्टर सरकार आपल्या डोक्यावर बसवलं, ते कुठच्या राज्यात बसवलं? आपल्याच महाराष्ट्रात बसवलं. बरोबर ना? हे सरकार हे तुमच्या हिताचं आहे का? आहे का? हे सरकार तुमच्या आमच्या हिताचे निर्णय घेत आहे का? हे सरकार इकडच्या सामान्य माणसाचं आहे का? हे सरकार महाराष्ट्रातून चालतंय का? ह्या सरकारचं मंत्रालय मुंबईत आहे की गुजरातमध्ये आहे? बघा, सत्य बोलत आहे मी. देवानी पण सांगितलं हे
हा इशारा आहे आपल्यासाठी. लक्षात घ्या तुम्ही. गेले 2 वर्ष असतील आणि त्याच्या आधीची आपली 2.5 वर्षाचं महाविकास आघाडीची सोडली तर जे काही आधी भाजपचं सरकार होतं, सतत आपण पाहतोय की जे काही आपल्या राज्याकडे यायचं होतं ते हळूहळू हळूहळू आणि आता तर जोरात, आता निर्लज्जपणे पलीकडच्या राज्यात ढकललं गेलंय. गुजरातला नेण्यात माझा काडी मात्र विरोध नाहीये. न्या, जे काही तुम्हाला न्यायचं ते न्या, पण जे आमच्या हक्काचं आहे ते इथून खेचून घेऊन जाऊ नका, ह्याला माझा आक्षेप सतत असतो आणि असणार. सुरुवात करायची तरी कुठून करायची? कितीतरी वेळा आम्ही मोर्चे काढलेले आहेत, आंदोलनं केलेली आहेत, पण जे खोके सरकार बसलेलं आहे हे महाराष्ट्राचं सरकार नाही तर महाराष्ट्रद्रोही, महाराष्ट्रद्वेषांचं सरकार आहे. आणि परत परत मी सांगू इच्छितो की हे आपल्या हिताचं सरकार नाही. जर आपल्या हिताचं सरकार असतं तर वेदांता फॉक्सकॉन एक मोठा प्रोजेक्ट, आणि मी हे परत सांगतोय, वर्षाच्या सुरुवातीला सांगत आहे, कारण आता ह्या वर्षामध्ये निवडणुका जसं जवळ येतील, कदाचित एप्रिलमध्ये घेण्याचं निवडणुका चालू आहे असं माझ्या कानावर आलेलं आहे. पण ह्या निवडणुका जसे येतील तसे मोठे मोठे होर्डिंग ह्यांच्या नेत्यांचे लावले जातील. 25 फुटाचे, 30 फुटाचे ॲड्स येतील पेपरमध्ये, टीव्हीवर त्यांचे चेहरे दिसतील. सगळीकडे जर आपण पाहाल तर जणू काही तेच 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 सगळीकडे दिसतं. तुमच्या आरशामध्ये पण तेच दिसायला लागतील. पण आज तुम्हाला सांगतो ही सत्य परिस्थिती आहे महाराष्ट्रातली. गेल्या 2 वर्षामध्ये तुम्ही मला सांगा, ह्या महाराष्ट्रात फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जो FDI असतो तो एक तरी नवीन पैसा आपल्या राज्यात आलाय का? तुम्ही सगळे पेपर वाचता ना, बातम्या बघता, रेडिओ ऐकता, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये जाऊ नका, त्या खोट्या बातम्या असतात. पण तरी देखील तुम्ही मला सांगा, एक तरी नवा उद्योग आपल्या राज्यात आलाय का? आलाय? वेदांता फॉक्सकॉन हा आम्ही प्रयत्न करत होतो. डिसेंबर 21 पासून अनेक बैठका झाल्या, डॅव्होसमध्ये देखील भेटलो, त्यांचे जे अध्यक्ष आहेत, त्यांचे जे प्रेसिडेंट आहेत त्यांना भेटलो, सगळं झालं. जूनमध्ये सरकार पाडलं गेलं, तेव्हापर्यंत वेदांता फॉक्सकॉन आपल्या राज्यात येणार होतं, तळेगावमध्ये येणार होतं, पुण्यामध्ये येणार होतं. किती नोकऱ्या देणार होता माहिती का वेदांता फॉक्सकॉन? एक उद्योग आपल्या राज्यात किती रोजगार निर्माण करणार होता? 1 लाख लोकांसाठी रोजगार निर्माण करणार होता. 1 लाख. सुभाष देसाई साहेब असतील, मी असतील, नितीन राऊत साहेब असतील, आम्ही सगळेच लढत होतो, झगडत होतो, अनेक बैठका घेतल्या, सांगितलं हा उद्योग महाराष्ट्रातच आला पाहिजे. तिथे जाऊन व्हिजिट देखील झाल्या, तळेगावमध्ये हा उद्योग येणार आहे 100% ठरलं. आणि सरकार पडलं, सरकार पाडलं गेलं, खोके घेतले गेले, खोके दिले गेले. आणि मी जेव्हा ट्विट केलं की वेदांता फॉक्सकॉन हे गुजरातला गेलंय, गुजरातला ढकललं गेलं आहे, आपले मुख्यमंत्री काय करत होते, जे घटनाबाह्य ते जसं वेदांता फॉक्सकॉन गुजरातला गेलं तसं एअरबस टाटा गेलो कुठे? मेडिकल डिव्हाइस पार्क गेला कुठे? बल्क ड्रग पार्क गेला कुठे? टेस्ला आता मी ऐकतोय चाललंय गुजरातला, सिमेंट कंपनी गुजरातला, सबमरीन गुजरातला. मग महाराष्ट्रात काय, कशासाठी काय काय? हो मला ते कळलं, महानंदाचं दूध आता गुजरातला. पण मला आता प्रश्न आलाय, आज कालच मला व्हॉट्सअप कोणीतरी पाठवलं, अरे दूध जर तिथे गेलं तर माझ्या गाडीत जे कोल्ड कॉफी ठेवत होते त्याचं दूध कुठून घालणार ते? बाकी गए थे उधर, पळून गेले होते गुजरातला. पण हे वातावरण आहे आज महाराष्ट्रामध्ये. तुम्ही विचार करा, आज आपण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक दिवस मेहनत करून लढत असतो, झगडत असतो, आंदोलन करत असतो, पण जे मुंबई लुटायचं काम चालू आहे यांचं, महाराष्ट्र लुटायचं काम चालू आहे यांचं, हे आपल्याला परवडणारं नाहीये. हे महाराष्ट्राला परवडणारं नाही, हे देशाला देखील परवडणारं नाहीये. परवाकडे जर आपण पाहिलं असेल, डायमंड बोर्स देखील इथे आजूबाजूला अनेक डायमंडचे इथे ट्रेडर्स राहत असतात, मला माहिती आहे ते इथे राहतात. त्यांना देखील फोन आले, त्यांना धमक्या दिल्या गेल्या की तुम्ही सुरतला नाही तर बघा तुमच्याबरोबर काय करतो. कारण भाजपचे जे मित्र पक्ष आहेत, कुठच्यात माहिती का मित्र पक्ष भाजपचे? 3 मित्र पक्ष आहेत, ईडी, IT, CBI. त्यांना सांगितलं आमचे मित्र पक्ष तुमच्या ऑफिसमध्ये येतील. पण हे सगळं चालू आहे. फायनान्शियल सेंटर गुजरातला, वेदांता फॉक्सकॉन गुजरातला, एअरबस टाटा गुजरातला, 40 गद्दार पळून सगळीकडून आले. पण आज हेच मला तुम्हाला सांगायचं आणि आज मी तुम्हाला तेच सांगायला आलेलो आहे. मला वाटतं ह्याच मतदारसंघातून की पलीकडच्या आपल्या राज्याचे अध्यक्ष महोदय विधानसभेचे हाच आहे ना,
आवाज पोचतोय का मला माहित नाही, आज घरी येते. नाही ठीक आहे, मला त्याच्यावर काही जायचं नाहीये. एका काळी आमचे मित्र होते, मग राष्ट्रवादीमध्ये होते, मग भाजपमध्ये गेले, तर आता पुढचा पक्ष मला माहित नाही. पण महत्वाची गोष्ट हीच आहे, आज मी त्याला इथून सांगायला त्या अध्यक्ष महोदय ना की ते ट्रायब्युनल म्हणून बसलेत, नुसते अध्यक्ष म्हणून नाही. आज त्यांना सांगायला आलोय तुमच्याकडून न्याय हा अपेक्षित आहे आणि तो न्याय हा आमच्या बाजूनीच लागेल हे देखील अपेक्षित आहे. जो न्याय आज आम्ही मागत आहोत, अध्यक्ष महोदयांना जो न्याय मागत आहोत, जो त्यांच्याकडे कळकळीची विनंती करत आहोत, जी लढाई अनिल परबजी असतील, अनिल देसाईजी असतील, आम्ही 16 आमदार म्हणून 16 वाघ म्हणून आज लढत आहोत. ही लढाई नुसतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची नाही, तर आपल्या महाराष्ट्राची लढाई आहे. ही लढाई नुसतं आपल्या एका पक्षाची नाही, नुसतं आमच्या आमदारांची नाही, नुसतं डिस्क्वालिफिकेशनची नाही, तर आपल्या देशातल्या संविधानाची लढाई आहे. जे संविधान आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले, त्यांचा फोटो, त्यांचे पुतळे, त्यांना हार घालत असतो, त्यांच्या मूर्तीला आपण सगळीकडे नतमस्तक होत असतो. पण आज हीच चिंता आहे की त्यांनी जे आपल्याला संविधान लिहून दिलेलं आहे, ज्या संविधानाप्रमाणे देश 75 वर्ष पुढे वाटचाल करत आलेला आहे, पुढच्या एका चांगल्या प्रगतीच्या मार्गाने चालत आलेला आहे, ते संविधान आज हे बदलायला निघालेले आहेत. तो धोका आपल्यासाठी खूप मोठा आहे. आज हेच अध्यक्ष महोदय जे ट्रायब्युनलचे अध्यक्ष म्हणून काम करत आहेत, ट्रायब्युनल जज म्हणून काम करत आहेत, ते जर संविधानाच्या बाजूने राहिले, ते जर लोकशाहीच्या बाजूने राहिले, तर 40 गद्दार हे बाद होणार म्हणजे होणारच. आज ह्या मतदारसंघाने देखील विचार करायचा, त्यांना कदाचित कोणी कोणी मतदान केलं असेल, काही मैत्री असेल, काही नातीगोती असतील, काही आवड असेल, कधीतरी विश्वास आपण ठेवतो एका माणसावर, चला सुशिक्षित वाटतोय मतदान करू, आहे ना, केलं असेल त्यांना मतदान. पण त्यांना ज्यांनी मतदान केले, आज मी त्या मतदारांना अपील करतोय की आता तुमच्याकडून अपेक्षा आहे, तुम्ही त्यांना प्रश्न विचाराल की तुम्ही संविधानाच्या बाजूने उभं राहाल की भाजपच्या बाजूने उभं राहाल. कारण हा प्रश्न नुसता आपल्या एकट्याबद्दल नाही. गेल्या 2 वर्षामध्ये महाराष्ट्रात जर तुम्ही पाहिलं तर राजकारणाची काय स्थिती झालेली आहे, काय हालत झालेली आहे. आपल्या सर्वांनाच प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक शहरामध्ये विभागलं गेलेलं आहे. भांडणं लावली आहेत, जाती जातीमध्ये भांडणं आहेत, धर्माधर्मामध्ये भांडणं लावली आहेत, जिल्ह्या जिल्ह्यामध्ये भांडणं लावलेली आहेत, गल्ली गल्लीमध्ये भांडणं लावली आहेत. कारण आपण जेव्हा भांडतो तेव्हा ह्यांचे बिल्डर आणि ह्यांचे कॉन्ट्रॅक्टर खोदायला सुरू करतात आणि ती खोदकामं सगळीकडे सुरू होतात. आज इथे अनेक लोकांना पाहिलं असेल, सर्दी खोकले तर झालेलेच आहेत. गेले 2-3 महिने मी पाहतोय सगळ्यांना सर्दी खोकले झाले. किती लोकांना सर्दी खोकला होता गेले 2-3 महिन्यात? हात वरती करा. नाही, मी विचारलं नाही किती लोक भारतचे नागरिक आहेत, विचारलं किती लोकांना सर्दी खोकला झाले, कारण सगळेच हात वरती करतात. सगळ्यांनाच सर्दी खोकला झालेला. आपण सगळेच लोक सर्दी होते, खोकला होते, धूळ सगळीकडे, धुळीचं साम्राज्य झालेलं आहे. पण हीच धूळ, हेच धुकं आणि हेच धोका ह्या आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणात ह्या भाजपाने आणलेला आहे. मला त्यांना हेच विचारायचं की काय नक्की तुम्ही मिळवलात? 2 पक्ष फोडले, एक परिवार फोडला. जे सत्यासोबत उभे राहतात, सत्यासाठी लढत असतात, सत्यमेव जयतेसाठी लढतात, त्यांच्यावर तुम्ही धाडी टाकत असता, त्यांना हैराण करत असता. कालच मला वाटतं रोहित पवारांना पण देखील धाड पडलेली आहे. जे कोणी संघर्ष करतात, सत्यासाठी बोलतात, त्यांच्यावर तुम्ही हैराण करण्याचा एक प्रयत्न करता. मग सत्तामेव जयते जे तुमच्या सोबत येतात, ज्यांच्यावर तुम्ही आरोप लावले की दाऊदचे मित्र आहेत, दाऊदचे पार्टनर आहेत, अमुक 1000 कोटीचा घोटाळा केला, तमुक 1000 कोटीचा घोटाळा केला, तुमच्या आल्यानंतर तुम्ही त्यांना मुख्यमंत्री करता, उपमुख्यमंत्री करता. म्हणजे जनतेसोबत उभे राहतात त्यांना तुम्ही का हैराण करता? आज मी त्यांना हा सवाल करू इच्छितो.